मालिका करायची नाही हा जो काही एक फारच चुकीचा ॲटिट्यूड होता तेव्हा. पैसे दिले ना तुला तरी 12 तास ऍक्टर म्हणून तू एवढा रियाज करणार नाही जेवढा रियाज मालिकांमध्ये. खूप पटकन जज करतो आपण, खूपच पटकन. मला असं एका म्हणलं वाटलं की इन्शुरन्स पॉलिसी खरं तर आपल्या क्षेत्रात पाहिजे. मित्रांनी चिडवून झालं की ही लपून सिगरेट ओढत असणार. एका म्हणलं आईला पण असं वाटलं की खरंच असलं काय धंदे करते का. पण माझे सगळे मित्र मला काळीच अजूनही फोन आहे, काळे कुठे आहेस. अबीर गुलालच्या वेळेस पण खूपदा ह्याच्यावर खूप आयडियल उत्तरं पण देऊन झाली, असं काही नसतं वगैरे. त्यामुळे मला असं आता काहीच वाटत नाही. मला असं वाटतं लंबी रेस का घोडा बनना आहे तो, ह्याचा काय फार विचार नाही करायचा. मला हिरोईन व्हायचंय म्हटल्यानंतर माझ्यासाठी 1000 ऑप्शन्स आहेत. आणि मग एक काही सेकंदांचा पॉज गेला आणि जसं की सॉरी तू नाही करू शकत ही फिल्म. म्हटलं का. म्हणजे तुझं लग्न झालंय. मला प्रॉब्लेम ह्या गोष्टीचे. तुला काय करायचंय, माझं लग्न झालंय का नाही झालंय. कसं असतं बघ ना, कुटुंब म्हणून पण तुम्ही ऍक्टर म्हणून एवढे एक्सप्रेसिव्ह असता पण तुम्ही हे कधी समोरासमोर सांगत नाही. म्हणजे मला आठवतंय की मला आणि सूरजला असं कळालं की आईला मुख्याध्यापिका व्हायचंय म्हणून विचारतायत. तेव्हा आईने दिलेलं उत्तर असं होतं की मला नाही आवडणार माझ्या नवऱ्याने उद्या मी मीटिंगला बसलेली असताना शिपाई म्हणून चहा दिलेला. कलाकार हा झगमगत्या दुनियेत राहतो, पण त्यामागचं खरं आयुष्य हे खूप स्ट्रगलने भरलेलं असतं, ज्यात सक्सेसही असतो. पण यात काही इंटरेस्टिंग आणि काही कॉन्ट्रोवर्शियल किस्सेही असतात. तर हेच उलगडणारा आपण नवीन शो घेऊन येतोय, ज्याचं नाव आहे रोल कॅमेरा गप्पा. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम रोल कॅमेरा गप्पाच्या आजच्या भागात तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. खरं तर आज माझ्यासोबत अशी एक अभिनेत्री आहे ना, जिची मी आज खास अंदाजातच ओळख करून देते. अभिनय, भरतनाट्यम आणि मातीशी जुळली आहे तिची नाळ. रंगभूमी असो वा मालिका असो, ती तिच्या अदांनीच उधळते अबीर गुलाल. तर आजच्या भागात आपण स्वागत करूया जी तिच्या अभिनयाने अबीर गुलाल उधळत तिच्या ॲक्टिंग करिअरला समृद्ध करते अशी पायल जाधवीचं. हॅलो, कशी आहेस? नमस्कार, सुखात आनंदात आहे. मला सांग काय सुरू आहे, म्हणजे मुंबई प्रवास आणि पुणे प्रवास हा कसा सुरू आहे तुझा? छान. सुरुवातीलाच नको काहीतरी बोलायला म्हणून छान चालू आहे. बरंच काय चालू आहे आणि प्रवास हा कायमच थोडासा काय म्हणतात शीण आणणार असतो, त्यामुळे पण मजा येते. पण पाहिलं तर सध्या कुठे आहेस? सध्या पुण्यात. काय सुरू आहे, म्हणजे एकीकडे आम्ही आत्ता नुकतंच एक प्रमोशन बघतोय आणि जी कलाची जी ओनर आहे ती सगळ्यांना खूप आवडते. मला सांग, तो फेज किती एन्जॉय करते आणि किती छान वाटतं की एक वेगळ्या थाटणीची भूमिका आत्ता पुन्हा एकदा घेऊन आली आहेस प्रेक्षकांसमोर. आत्ता रिसेंटली 2 महिन्यांपूर्वी ते शूट झालेलं आहे आणि हे काय नवीन नावाची ती वेबसिरीज आहे झी5वरती. आणि वरुण नार्वेकरचा जेव्हा मला पहिल्यांदा फोन आला तर मला म्हणाला की असं एक वेगळंच कॅरेक्टर आहे वगैरे. मला तर सगळ्यात पहिले आनंद हा खूप झाला की वेगळं पात्र म्हणजे काय, म्हणजे फक्त दिसणं वेगळं आहे का कॅरेक्टरमध्येच मुळात काहीतरी वेगळं आहे. मग त्याने सगळं एक्सप्लेन केल्यावर असं कळालं की ती वऱ्हाडी बोलते, ती कुठून आली आहे, मग ती कशी मुंबईत येऊन स्वतः इस्टॅब्लिश होते आणि वगैरे वगैरे वगैरे. आणि तो क्राफ्टच ज्या पद्धतीचा आहे त्या वेबसिरीजचा, ते फारच असं वाटलं की अरे मी असा मोह झाला लगेचच करायचा. आणि फॅशन खूप दिवसांनी मला खूप वेगवेगळे कपडे, हेअरकटपासून सगळं बदललं, त्यामुळे फारच खूप इंटरेस्टिंग होतं ते काम आणि लोकांना ते आवडतं पण आहे. जेव्हा मी तुला विचारलं मला असं वाटलेलंच, 99% असं बोलतात ना की माहीत होतं की पायल साडी नेसून येईल, कारण पायल आणि साडी हे एक वेगळं कनेक्शन आहे. पण खरं तर तू आज धक्का दिलास की वेगळा लुक क्रिएट करून आलीस. हे काय नवीनमध्ये जेव्हा वेगळ्या धाटणीचे सगळेच कपडे ट्रायआउट करून झाले, म्हणजे कलाकार म्हणून जितक्या पद्धतीने पटकन ते ॲक्सेप्ट केलं जातं ना, तितकं माणूस म्हणून नाही. कोणी सांगितलंय ते स्लीवलेस घाला आणि मग ते मेंटेन करा, मग टॅन मेंटेन करा, हे करा ते करा. पण ॲक्टर म्हणून इगो हर्ट होतं ना लगेचच, असं कसं आपण नाही कॅरी करू शकत. तर मग आता तिने मला असं दरडावून सांगितलं की आता थोडे दिवस साडी नाही घालायची, सॉरी नेसायची. पण मला खूप आवडते गं साडी प्रेम आहे. कुठल्याही रंगाची, कुठल्याही पॅटर्नची, कुठल्याही स्टाईलची साडी मी कधीही नेसू शकते आणि मी कुठलंही काम करू शकते साड्यांमध्ये.
आम्ही हे बघतो म्हणजे प्रीमियर असो कुठेही असो पायल साडीच नेसून येते आणि फार सुंदर वेगवेगळ्या पद्धतीच्या स्टायलिंग करते. पायल आपण शेवटी कुठे भेटलेलो तर मालिकेच्या सेटवर. मला सांग की मालिकेच्या सेटवर जेव्हा मी तुला बघत होती किंवा मी कोणत्याही कलाकाराला बघते ना तर मला असं वाटतं किती काम करता म्हणजे 14 तास असतात, 20 तास असतं, 22 तास असतं, काम सतत चालू असतं, बरोबर. कुठेतरी दमायलाही होतं. मला सांग जेव्हा आता ते काम संपतं तेव्हा तो बिझी शेड्यूल किती मिस करतेस? खूप जास्त आहे. म्हणजे मालिका करायची नाही हा जो काही एक फारच चुकीचा ॲटिट्यूड होता तेव्हा. केदार सरांनी जेव्हा पहिल्यांदा भेटायला बोलवलं होतं त्याच्या आधी पण अनेकदा 5-6 ऑडिशन्स पण दिल्या होत्या. तेव्हा असं वाटत होतं की करून बघूयात का? शुअर करायचं आहे का नाही करायचं आहे? फोन पण आले होते, पण असं काही नको नको. कोण उठून जाऊन मुंबईला करेल वगैरे. खूप आळशीपणा, भयंकर आळशीपणा. पण मग केदार सरांनी बोलायला केदार सरांचं म्हणणं होतं, का असं वाटतंय की मालिका का नाही करायच्या? इतकं मालिका असं का आहे ॲटिट्यूड? तर म्हटलं काय 4 लोकांकडनं ऐकून मे बी असं वाटतं की अरे मालिकांमध्ये थोडीच अभिनय नाही, ते जरा असं बेसिकच वगैरे. केदार सर मला म्हणाले एक करून बघायचं आणि मग तू तुझं ठरव तुला करायच्यात का नाही. आणि मालिका सुरू झाली, मी करतीये हे मला उमेश जगतापांना मी उमेश दादाला फोन केला आणि उमेश दादाला म्हटलं दादा मी करतीये मालिका. तर उमेश दादा म्हणाला की पैसे दिले ना तुला तरी 12 तास ॲक्टर म्हणून तू एवढा रियाज करणार नाही जेवढा रियाज मालिकांमध्ये होतो. मग रियाज कशाचा होतो, प्रॅक्टिस कशाची होते, कॅमेरा माझ्यापासून किती लांब आहे, कुठली लेन्स लावली आहे, काय ग्राफ कुठला आहे. आत्ता सकाळी रोमॅन्टिक सीन झाला आहे, संध्याकाळी मला घरातनंच बाहेर काढलं आहे आईबाबांनी. ती जी रेंज आहे त्या सगळ्याची प्रॅक्टिस मालिकेमध्ये झाली. त्यानंतर 2 महिन्यात अप्रोच माझा बदलला. मला असं झालं खूप पटकन जज करतो आपण, खूपच पटकन. त्यामुळे खूप मला आता एक वेगळ्या पद्धतीने मालिकेत काम करणाऱ्या लोकांचा सगळ्यांचाच एक वेगळा लळा लागला आणि त्या काळात. कारण 12-12 तास तू म्हणते तसं रोज एकत्र होतो आणि खूप अप्स अँड डाऊन्स ना. म्हणजे तो एक सीन मला अजूनही आठवतो जिथे मला माझे वडील घरातनं बाहेर काढताना आम्ही सगळे रडत होतो. लोकांपर्यंत ते पोचतं. अर्थात माझा पूर्ण विश्वास या गोष्टीवरती की प्रामाणिकपणे केलेलं सगळं काम लोकांपर्यंत पोचतं. आज नाही पोचलं, 50 वर्षांनी पोचलं. पण तो सीन करताना आम्हाला आमच्यात जी वाईब होती, आमच्यात जे काही रडारड झाली, कोणालाही काही आठवलं असेल, कोणाला बाप आठवला असेल, कोणाला आई आठवली असेल, कोणाला मुलं आठवली असेल, काही हिट होऊ शकतं त्या मोमेंटला. तो जो प्रामाणिकपणा होता ना सेटवरचा तो खूप मिस करते मी. आणि अक्षयबरोबरचे सगळे सीन आम्ही इतके इम्प्रोव्हायझेशन्स केलेत दोघांनी. म्हणजे रोमॅन्टिक सीन आला की आम्ही असे एक्सायटेड असतो की आता आपण काय करतोय. कारण शृंगाराला रसांचा राजा म्हणतात. म्हणजे रोमॅन्टिसिझम स्क्रीनवर करणं एका कम्फर्टनेसने ह्याच्यासारखं भारी काही नसतं. कारण त्याला फार एक वेगळं संवेदनशीलता लागते, एक प्रोफेशनलिझम लागतं. त्यामुळे आम्ही फार मजा केली. आणि गायत्रीचे सीन तर तो प्रोमो तर एवढा आवडला होता, मी तिला कानाखाली मारते, खूप मजा केलेली. आणि इतक्या काळासाठी एकत्र काम करतो तेव्हा लळा, इतका सुंदर शब्द आहे लळा हा, की जो निगेटिव्ह पण नाही आहे, पॉझिटिव्ह पण नाही आहे, पण ते म्हणतात ना ती सवय फारच वाईट असते. तेच. आणि हा लढा तुम्ही आम्हा प्रेक्षकांनाही लावलेला. मला असं वाटतं जेव्हा मालिका बंद झाली ना तुम्ही एक वेगळ्या झोनमध्ये असाल, पण प्रेक्षक तुमच्यावर प्रचंड नाराज झाले होते. श्री त्यांना खूप आपलीशी वाटत होती. मला सांग की 7 महिन्याच्या पिरियडमध्ये एखादी मालिका टॉप लेवलला असते, ती TRP खूप चांगला उत्तम देत होती, तरीही बंद होणं, हे कलाकारासाठी हा फेज कसा असतो? माझ्यासाठी तर पहिल्यांदा फारच ते सरप्रायझिंग होतं. मला असं वाटतं आश्चर्य या गोष्टीचं वाटलं. मग तेव्हा पटकन ते जाणीव झाली की अनिश्चितता असं पण होऊ शकतं. जरी ॲग्रीमेंट झालेले असले, जरी काही घडत असलं, तरीसुद्धा मालिका त्या माध्यमांचं किंवा त्या व्यवसायाची अनिश्चितता ही तेव्हा पटकन जाणवली. ह्या सगळ्यामध्ये वाईट तर वाटलं. अर्थात ते खूप नैसर्गिक होतं वाईट वाटणं. भीती कशाची आहे? खाण्यापिण्याची ना, पैशांची भीती आहे, त्या अनिश्चिततेची भीती आहे. मग त्यासाठी मग खूप गोष्टी केल्या जातात. फॉर एक्झाम्पल खूप साऱ्या सुपाऱ्या की दहीहंडी आहे मॅडम, आणि मग रेफरन्स म्हणून नोरा फतेहीचा एक चनिया चोलीतला एक ड्रेस की असे कपडे घालून या वगैरे. मला झालं तुम्ही कपडे पण सांगणार की मी काय घालून यायचं? बापरे. पैसे कमवायचेच आहेत, कशातनं नाही कमवायचे ना, हे मालिकेच्या त्या वर्षभरात मला जाणवलं. आणि कारण काय होतं? म्हणजे आता वेगवेगळी कारणं आम्ही ऐकली की तांत्रिक अडचणी होत्या, हे होत्या. मला खरं कारण जाणून घ्यायचं की कारण काय सांगण्यात आलं होतं की मालिका बंद करण्याचं? आम्हाला कारण TRPचंच कारण सांगितलं होतं की TRP म्हण आणि मर्जिंग होत होतं 2 प्लॅटफॉर्म्सचं. खूप प्रामाणिकपणे सांगायचं तर मी अजिबात ते जबाबदार व्यक्तिमत्व नाही की मी ह्याबद्दल बोलीन.
पण मी फार त्याचा विचारही नाही केला. मला असं वाटलं माझा संबंध कुठपर्यंत आहे टेक्निकली सुद्धा, बरोबर. की मला सांगण्यात आलं आणि आय रिस्पेक्ट, मी आदर करते त्या निर्णयाचा. कारण केदार सरांसारख्या व्यक्तीने मला ती संधी दिली. हो. पहिली संधी देणारा माणूस हा कायम महत्त्वाचा असतो. वी शुड बी ऑलवेज ग्रेटफुल की त्यांनी तो विश्वास दाखवला. आणि दुसरी गोष्ट, कलर्स मराठी चॅनलने पण तुमच्यावर विश्वास ठेवणं. तुम्ही एका मालिकेचा मुख्य चेहरा आहात, ह्याच्यासाठी मी काय खूप रुसारुसी रडारडी सगळं झालं, पण मला असं वाटतं आदरपूर्वक ते मी मान्य केलं की ओके हा निर्णय आहे. त्याच्यात आता तांत्रिक बाबतीत कशी अनिश्चितता आहे, त्याच्यावर आपण काय करायचं काय नाही करायचं, व्यवसाय म्हणून त्यांनी त्याच्यावर काय केलं बाय. मला असं एका म्हणलं वाटलं की इन्शुरन्स पॉलिसी खरं तर आपल्या क्षेत्रात पाहिजे. हो. जास्ती गरज आपल्याला आहे त्याची, की इतकं अनिश्चितता जर असेल तर. येस, पण पहिलीच मालिका अशी करत होतीस आणि तेव्हाच असा धक्कादायक प्रसंग घडतो, कारण हा प्रसंगच आहे. कारण की चांगलं घडत असताना मध्येच अचानक बंद होणं. हां. मला सांग, पुन्हा मालिकेसाठी विचार करते आता? नाही, आत्ता लगेच तरी नाही. मला लाँग टर्म कमिटमेंटसाठी आत्ता म्हणजे पूर्ण 2 वर्ष 3 वर्ष आत्ता देणं मला शक्य नाही. मला असं वाटतं अजून बरंच काय काय करायची गरज आहे. आत्तापर्यंत जी कामं केली ती फक्त आत्मविश्वासाच्या जोरावर केली. असं वाटतं अजून खूप काम करणं गरजेचं आहे. त्यामुळे पूर्ण वेळ 12 तास जेव्हा तू काम करतेस तेव्हा तू फक्त तेवढंच करतेस. म्हणजे खरं सकाळी 6 वाजता घरातनं डबा घ्यायचा, जायचं, दिवसभर काम करायचं आणि परत यायचं. ह्याच्यात कुठे ज्या गोष्टी मला करून बघायच्यात त्यांना वेळ मिळत नाही. त्यामुळे आत्ता तरी नाही. तेव्हा ते श्रीला आजही प्रेक्षक मिस करतात. म्हणजे मी जेव्हा सोशल मीडिया पाहिलं ना, तेव्हा काही फोटोंखाली कमेंट्स होत्या तुला श्रीला घेऊन, तर आजही मिस करतात. आणि जेव्हा मी श्री हे कॅरेक्टर बघतो ना, तेव्हा ती खूप संघर्ष करत असते, ज्या रंगाहून रूपाहून. इंडस्ट्रीत येताना ना अशाच काही गोष्टी असतात, जेव्हा एक हिरोईन गोरी असली पाहिजे, सडपातळ असली पाहिजे, हा एक क्रायटेरिया आपण तयार करतो किंवा तसाच तो असतो. त्या क्रायटेरियाला जेव्हा मात करून पायल जेव्हा या क्षेत्रात येत होती तेव्हा भीती मनात होती. या बाबतीत मी थोडी नशीबवान आहे असं म्हणेन. कारण जसं मी MA भरतनाट्यम कम्प्लीट केलं तसं मकरंद मानेंनी मला बापलोक फिल्मसाठी विचारलं, जी नागराज सरांनी प्रेझेंट केली. शशांक शेंडे, विठ्ठल काळे असे सगळेच मोठे मोठे लोक त्याच्यात काम करायला होते. शशांक सरांना काम करताना इतक्या जवळनं बघितलंय, मला असं वाटतं कुठल्याच प्रकारचं इनहिबिशन नव्हतं. तरीसुद्धा आपलं मान्य करणं की आपला कलर टोन हा आहे. खूप प्रयत्न झालेले आहेत की कामं स्किन टोन सेम का नाही आहे, डार्क सर्कल्स एवढे का आहेत, किंवा मग आपण असेच का आहोत, किंवा मग ओठच का काय. मित्रांनी चिडवून झालं की ही लपून सिगरेट ओढत असणार, पण असं काहीच नाही आहे. एका म्हणलं आईला पण असं वाटलं की खरंच असलं काय धंदे करते का तू. म्हणलं नाही, मला आयर्न डिफिशियन्सी आहे म्हणून मग आपले ओठ आपले काळवंडलेले असते. हे सगळं कळायला खूप वेळ लागला. आणि मग ते जेव्हा स्क्रीनवर दिसत होतं तेव्हा मला वाटतं ॲक्टर म्हणून आपण हा विचार करतो, पण बाकी ऑडियन्सला फक्त प्रामाणिकपणा अपेक्षित असतो. बाकी ऑडियन्सला त्याच्याशी काहीच घेणं देणं नसतं. पण वेळ लागला. या रंगरूपाहून ट्रोलिंग किंवा रिजेक्ट, हो, माझे सगळे मित्र मला काळीच अजूनही फोन आहे, काळे कुठे आहेस. मला असं वाटतं काळा रंग हा काळाच आहे की नाही, त्याला तो पांढरा नाही म्हणू शकत आपण. मला म्हणायचंय की तुम्ही घेताय कसं, किंवा तुम्ही कुठल्या इंटेन्शननी म्हणताय. अबीर गुलालच्या वेळेस पण खूपदा ह्याच्यावरनं खूप आयडियल उत्तरं पण देऊन झाली, असं काही नसतं वगैरे. अर्थात असतं, अर्थात त्याचं इनहिबिशन आहे, त्याचा कॉम्प्लेक्स आहे, त्याचा विचार केला जातो, पण ते सुंदर आहे. तुमच्या ॲप्रोचवर आहे सगळं. मला खूप आता असं माझं एक मत तयार झालं आहे. एक तर तुम्हाला ठरवायला पाहिजे तुम्हाला ॲक्टर व्हायचं आहे का हिरो हिरोईन सेलिब्रिटी, असे खूप क्रायटेरिया आहेत. ॲक्टरला मरणच नाही आहे. 60-70 पण तिघी नावाची फिल्म आली ज्याच्यामध्ये आता भारती आचरेकर आहे. म्हणजे मला काहीच नाही आहे ना गं. त्या आहेत सडपातळ किंवा आहे का, सगळंच बदललेलं आहे ना वयानुसार, नॅचरल नैसर्गिकरित्या सगळं बदललेलं आहे. त्यांना असं वाटत नसेल का कॅमेरासमोर उभं राहून, वाटतच असेल ना. त्यामुळे मला असं आता काहीच वाटत नाही. मला असं वाटतं लंबी रेस का घोडा बनना आहे तो, ह्याचा काय फार विचार नाही करायचा. याचाच इम्पॅक्ट रिजेक्शनवरही येतो. ॲब्सल्युटली. कारण मला हिरोईन व्हायचं आहे म्हटल्यानंतर माझ्यासाठी 1000 ऑप्शन्स आहेत. मला एक असं कुठलं तरी पात्र करायचं जिथे परफॉर्मन्स, अर्थात हिरोईनच्या रोलसाठी पण परफॉर्मन्स एक्सपेक्टेड असतो, पण कॅरेक्टर रोल आहे समजा, तर मग आता असं घडायला लागलंय. आता लोक असं म्हणतात की नाही हीच पाहिजे. मग कुठल्याही लेवलला कॉम्प्रोमाइज होत नाही ना. पेमेंटच्या बाबतीत कॉम्प्रोमाइज होतं ना, काही विशिष्ट गोष्टी असतात त्याच्यात कॉम्प्रोमाइज होतं. कारण दिग्दर्शकांना आणि निर्मात्यांना तुझ्यावर विश्वास आहे की उत्तम परफॉर्म करणार, उत्तम काम करणार, उत्तम व्यावसायिक पद्धतीने प्रोफेशनली तू अप्रोच ठेवून येणार, संपला विषय.
आणि याच लोकांसोबत कामाची सुरुवात झालेली आहे. म्हणजे मला असं वाटतं सुरुवातीलाच शशांक शेंडे यांच्यासोबत काम करणं, ज्यांना खजिना म्हटलं जातं अनुभवाचा. मला सांग की ते तुला मुलगी म्हणतात हे मला कळालं आहे. सो हे नातं किती छान आहे तुमच्या दोघांचं. खूपच म्हणजे नजर नका लावू प्लीज. शशांक सर माणूस म्हणूनच एक तर ते फार कमाल आहेत. म्हणजे त्या कायम असं मला म्हणतात की कुठलंही पात्र आलं पहिल्यांदा की त्याचं चालणं बघायचं, हे पात्र कसं चालेल. मला अजूनही ते क्रॅक झालेलं नाही. मी अजूनही पायल म्हणूनच चालते. म्हणून मला असं वाटतं की अजून खूप खूप गोष्टी करायच्यात, खूप गोष्टी करून बघायच्यात. त्यामुळे खूप लकी आहे मी की नशीबवान आहे मी की सर आजूबाजूला आहेत आणि सर बघत राहतात. तसंच एक नाव आहे नागराज मंजुळे. म्हणजे कोणीही इंडस्ट्रीत येताना किंवा मला असं वाटतं अनेक कलाकार आजही त्यांच्या सोबत काम करण्यासाठी धडपडत असतात. पण पहिलाच प्रोजेक्ट पायलच्या नशिबात असा येतो ज्याला नावच असतं नागराज मंजुळे यांचं. मला सांग काय फिलिंग होती ती आणि तो मुमेंटच पहिला तुझ्यासाठी काय होता? सो मी पहिल्यांदा नागराज सरांना भेटले होते तेव्हा त्यांच्या ऑफिसवरती भेटले होते पुण्यात आणि फोटोशूट होतं बापलियोगचं आणि अर्थात एक्सायटेड होते की असं आपण जाणार आहोत. माझे आजी आजोबा म्हणजे आईचे आई वडील करमाळ्यात राहतात अजून पण, तर ते करमाळ्याचं एक कनेक्शन व्हायचं ना आपल्याला सगळे, अरे गाववाले बरं का. तर मी गेले वगैरे आणि असं तिथे फुटबॉलचं कोर्ट असं काहीतरी खेळायचं आहे, तर तिथे सगळे थांबले होते आणि मी असं वाकून बघितलं तर मला म्हणे पायल ना. म्हणलं हो सर. म्हणे की छान दिसलीस बरं का तू स्क्रीनवर. म्हणलं थँक्यू सर. आणि मग म्हणाले की काय गं आपल्याकडचे सगळे लोक ह्याच इंडस्ट्रीत येणार आहेत का. म्हणलं सर पाणीच नाही आपल्याकडे, आपल्याला पर्यायच नाही असं काहीतरी करण्याशिवाय. सो हा सो कॉल्ड पहिला विनोद आमचा. आणि मग त्यानंतर एक दोनदा भेटीगाठी झाल्या, खूप कविता ऐकल्या त्यांच्याकडनं. फारच कमाल माणूस. अगदीच त्यांच्या दिग्दर्शनाखाली काम करायला आवडेल. अजून तो योग आला नाही, पण तू म्हणतेस तसं मागे लागून त्या गोष्टी घडत नाहीत. जेव्हा वेळ असेल आपली तेव्हा लोक फोन करतील, सर विचारतील आणि डोळे झाकून हो म्हणेन मी. त्याच्याने मला वाटतं हेही लवकरच घडून येईल. मला सांग की मराठीमध्ये आम्ही तुला पाहिलं पण तू बॉलिवूडमध्येही काम केलं, म्हणजे वेबसिरीज वगैरे अशा केल्यात. तुझ्या नजरेतनं बॉलिवूड कसं आहे हे मला खरं तर आज जाणून घ्यायचं आहे. बॉलिवूड नाही म्हणता येणार ते. हिंदी सिनेमा ही जी एक टर्म आहे, म्हणजे तू ज्या चित्रपटाबद्दल म्हणतेस 3 of Us, येस, अविनाश अरुणने दिग्दर्शित केला आणि त्याच्यामध्ये शेफाली शहा, माझा आणि जयदीपचा एक छोटा, जयदीप अहलावत यांचा एक छोटासा सीन आहे ज्याच्यामध्ये भरतनाट्यमचा एक सिक्वेन्स होता. तर मला फोन आला एक दिवशी आणि हॅलो मी अविनाश बोलतोय. म्हणलं हां बोला. तर मला असं एक छोटासा सिक्वेन्स कोरिओग्राफ करून हवा आहे वगैरे वगैरे. तर मी दिग्दर्शक आहे, तू किल्ला नावाची फिल्म पाहिली आहेस का. मी म्हणलं नाही आणि मी खरंच नव्हती पाहिली तेव्हा. तर म्हणलं नाही. तर म्हणे की तर असं असं करायचं आहे तर तू आहेस का वगैरे. म्हणलं आहे मी, तुम्ही स्क्रिप्ट पाठवून द्या वगैरे वगैरे. आणि मी फोन ठेवला. शूटच्या दिवशी जयदीप तर कमालच आहे, म्हणजे त्याच्यात काही हेच नाही. शेफाली शहा आम्ही कोरिओग्राफ करतोय वगैरे वगैरे, सगळं शिकून झालं तिला आदल्या दिवशी वगैरे वगैरे. आणि नेक्स्ट लेवल सिन्सिअर लोक. माझ्या मुलींना मी ओरडते, अगं तिहाई पकडा, किती वेळा तेच सांगते मी तुम्हाला. आणि मागणं शेफाली शहा, नको गं ओरडूस त्यांना. आणि मी आठवायला लागले आपण मराठीत काय काय बोललोय गेल्या म्हणजे सकाळपासून. मला माहितीच नाही की ती मराठी बोलते, तिची आई मराठी आहे आणि असं. पण फार मजा आली, म्हणजे तो एक्सपिरियन्सच फार कमाल होता. आणि बॉलिवूड म्हणजे ते सोकॉल्ड एक प्रीमियर अटेंड केलं जिथे सगळेच. बाबिल खान होता आणि मी त्याच्याकडे, तो शेजारी उभा आहे आणि मी असे की यू परफॉर्म रिअली वेल ना, युअर आईज आर ब्युटिफुल वगैरे. मी असे हां. आणि तो निघून गेला, अरे हा बाबिल खान होता ना. सो त्या दिवशी माझ्यासाठी असंच होतं. आणि झाकीर खान लिफ्टमध्ये आहे बरं का. आणि मी बघते आणि मी ह्याला म्हणते की ह्याला ना कुठेतरी बघितलंय रे, हा पण कोणीतरी आहे. आणि मग तो तिकडनं हात करून मैं वही हूँ जो आप सोच रहे हो. आणि लिफ्ट बंद झाली आणि मला म्हणलं वा, मॅजिक आहे मॅजिक. बॉलिवूड असू देत मराठी असू देत, मला असं वाटतं की अनिश्चितता सगळीकडे आहे, पण त्या मॅजिकवर विश्वास ठेवून जर गोष्टी घेत गेलो ना तर मजा आहे. सो असा होता बॉलिवूडचा. काही जण हे कम्पेअर करतात, म्हणजे असं असतं का की तिकडे वेगळी वागणूक, इथे वेगळी वागणूक वेगळी दिली जाते का ह्याच्यापेक्षा मला असं वाटतं की वागणूक देण्यासाठी, म्हणजे तू आल्यानंतर तुला एक एसीची रूम देण्यासाठी पैसे लागतात. खूप साधं गणित आहे. तिथे पैसे आहेत म्हणून ती रूम मिळते. मराठी निर्मात्यांनी आत्ता ते निर्मिती करतायत ह्याचं एक तर सगळ्यात मोठं आपण कौतुक केलं पाहिजे. कारण लोक कितपत मराठी सिनेमे पाहायला पण येतात, हा खूप मोठा वादाचा मुद्दा आहे, हे मी समजू शकते. पण जेव्हा तुमच्याकडे
20-20, 22-22 कोटी पैसे असतात, तेव्हा तुम्ही ज्या पद्धतीने सगळा सेटअप करता आणि जेव्हा तुम्हाला अगदीच 1 कोटी, 1.5 कोटी, 40 लाख, 45 लाखात फिल्म करायला लागते, तेव्हा या सगळ्या गोष्टी कॉम्प्रोमाइज होणार ना. तू म्हणतेस तसं वागणुकीला निर्मातेच येतात पहिले, हो. की जे पैसे देणार आहेत. त्यामुळे मला नाही वाटत फार त्या गोष्टीचा त्याला फार निगेटिव्ह पद्धतीने आपण घेतलं पाहिजे. तू आत्ता जर मगाशीच म्हणालीस की सुंदर प्रोजेक्ट येतो ज्यात खूप मेहनत घेतली पाहिजे आणि तरीही ते चालत नाही. हां. असंच मला असं वाटतं हेच कनेक्शन कुठेतरी झापूक झुपूक सोबत झालं, कारण झापूक झुपूक जेव्हा आला तेव्हा खूप जेव्हा त्याचे प्रमोशन चालू होते तेव्हा असं वाटत होतं काहीतरी वेगळं येतंय आणि खूप छान येतंय. त्यानंतर कट्टू दिग्दर्शक केदार सर व्हिडिओ करून व्यक्त होत होते की बघा तो चित्रपट, त्यात काय आहे ते बघा, तरीही तो बॉक्स ऑफिसवर चालत नाही. मला सांग की ही मेहनत, जसं तू आत्ता म्हणाली की कलाकार धडपडत असतो एखाद्या भूमिकेसाठी, त्यात मेहनत घेतो वेगवेगळ्या पद्धतीची, जेव्हा हे निराशपणा येतो म्हणजे बॉक्स ऑफिसवर ते चालत जात नाही, तेव्हा कलाकार म्हणून तो फेस कसा असतो खरं? प्रत्येकाला सक्सेसफुल प्रोजेक्टचा भाग व्हायचा आहे. मला तरी नाही सापडलं असं कुठलंच कारण. मला त्या मुलाबरोबर काम करताना मजा आली. एक फिल्म झाली, तू म्हणतेस तसं आम्ही केलं, प्रमोशन केलं, फिल्म संपली, झालं. मी परत शून्यावर येते. परत शून्यातनं परत मला दिग्दर्शकांना कन्व्हिन्स करायचं आहे, परत मीटिंग्स करायच्यात, परत सेटचं पॉलिटिक्स क्रॅक करायचं आहे, परत काम करायचं आहे, परत प्रमोशन करायचं आहे, तेवढीच ताकद लावायची, तेवढ्याच ह्याने काय क्रिटिक्स लोकांचं ऐकायचं आहे, तेवढं सगळं करायचं, परत शून्यावर आहे. मग ह्या सगळ्याचा विचार करून हाती काहीच लागत नाही. काय कारण असावं, का नसेल चालली, मग परत पुढच्या वेळेस आपण करावं का नाही करावं, हे सगळे प्रश्न खूप स्वाभाविक आहेत पडणं. पण ह्या सगळ्यात ना आपण आपली एक शिस्त लावून आपली एक चौकट बांधणं. चौकट म्हणजे आपली शिस्त लावणं की आपण काय करू शकतो ह्या सगळ्यात, तर आपण फक्त उत्तम काम करू शकतो. ॲक्टर म्हणून मी सगळ्यात जास्ती अवलंबून लेखक, दिग्दर्शक, अगदी माझ्या दादांपासून मी सगळ्यांवर अवलंबून आहे. सो ॲक्टर म्हणून सगळ्यात जास्ती अवघड काय आहे, तर मी परावलंबी असणं. हे सगळं होतंच, पण नातीही खूप छान छान जुळतात. जसं सूरज आणि तुझं नातं झालं, तू बिग बॉसच्या घरात जाऊन त्याला राखी बनली आणि त्यानंतर बहीण भावाचं नातं झालं आणि त्याचं मी चित्रपटात पाहिलं. मला सांग, सूरज आणि तुझं नातं आत्ता कसं आहे आणि किती छान तो तुमचा बॉन्ड, कॉल वगैरे होतात? व्हिडिओ कॉल करतो कधी कधी सूरज, पण त्याच्याकडे खूप लोक आहेत. हो. त्यामुळे असा बॉन्ड म्हणशील तर अर्थात त्या काळात होता. कलाकार म्हणून मला कायम असं वाटतं की सतत येणारी जाणारी माणसं असतात, तसाच तो एक होता, पण तो लक्षात राहील माझ्या. जसे तुझी नाती जुळतात ना वेगवेगळ्या जणांसोबत, तसे तू वेगवेगळे प्रोजेक्ट करते. म्हणजे तुझा प्रत्येक प्रोजेक्ट मला हा वेगवेगळ्या जॉनरचाच वाटतो. जसं मानवता मर्डर्स होता, त्यात तो जॉनर करताना मला पाहायला सांग की किती तो जॉनरच खूप वेगळा होता. म्हणजे एक गुपित, एक गाव, त्यात होणारे सततचे मर्डर, ती एक मर्डर मिस्ट्री होती. पण जेव्हा तो प्रोजेक्ट आला आणि तो जॉनर ऐकला, काय होतं ग ती भावना तुझ्या मनात? 1.5 वर्षांपूर्वी ते लॉक झालं होतं. मग त्याच्यानंतर मी तर विसरूनही गेले होते की असं काहीतरी घडणार आहे, असं काहीतरी प्रोजेक्ट आहे वगैरे. आणि मला ही सगळी कास्ट आहे हे पण माहिती नव्हतं तेव्हा. आणि आशुतोष गोवारीकर म्हणजे मला असं वाटतं मोठी माणसं, असं मी नाही, असं मी उचलून इन्स्टावर जे सांगते तुला, ते वाक्य फार छान आहे की ज्या माणसांच्या मोठेपणाचं आपल्याला जडत्व येत नाही ती खरी मोठी माणसं. सो गोवारीकर, म्हणजे त्यांनी मला जे पटकन विचारलं, तू भरतनाट्यम शिकलीस का? मला असं झालं हो. ते मला सांगत होते की ऐश्वर्या यूज टू डू भरतनाट्यम अलॉट, आणि तिच्यासाठी. सो ह्या खूप छोट्या गोष्टी आहेत. आणि सई बरोबरचा सीन, तिचं मला असं झालेलं पण मला खूप आवडते. कलाकार म्हणून तुझ्या या सगळ्या जर्नीला या मानवत मर्डर्सने कसं रंजक वळण दिलं? खूपच लोक सिरियसली घ्यायला लागली. आणि ना ते एक मला असं वाटतंय ह्या जनरेशनचं मी ते असं उचललंय समहाव खूप सबकॉन्शियसली, की नीलम समजा भेटली ना, तर नीलमला मी सांगणार नाही सुद्धा काय आहे काय नाही. काम येऊ देत, काम बघू देत, मग असले तर मग आपल्या पदरी येईल. आणि ते झालं, लोकांना ते खूप आवडलं. सो तेच येते, आधी करा मग बोला, तसावाला झोन. आणि म्हणजे मी केरळला एक वर्कशॉप करायला गेले होते, तर धुरंधरमध्ये सारा अर्जुन आहे, सारा अर्जुनचे वडील आणि ते दोघंही त्या वर्कशॉपला होते. तर राज सर तिचे वडील, तर आम्ही काहीतरी इम्प्रोव्हायझेशन करत होतो आणि मी गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड होतो. ही इज अन अमेझिंग ॲक्टर, व्हेरी सिन्सिअर, व्हेरी ऑनेस्ट ॲक्टर. तर ते मला म्हणाले की आपण दोघं करूयात वगैरे वगैरे. आणि
ती मुवमेंट मला असं वाटतं ॲक्टर का तुम्ही तुमची संवेदनशीलता जपली पाहिजे, कारण तुम्हाला खरं वाटलं पाहिजे. तुलाच जर खरं वाटत नाही आहे की मी आत्ता कोणाला तरी मारणार आहे किंवा मला आत्ता खरंच या व्यक्तीबद्दल प्रेम वाटतंय, तर तू लोकांना काय कन्व्हिन्स करणार? ते मी त्या माणसाकडनं त्या वर्कशॉपमध्ये शिकले. इतके कमाल आहेत ते. तर ते 4 दिवस मला असं मैंने आपको कहीं देखा है, मैंने आपको कहीं देखा है. तर मी म्हटलं की नेटफ्लिक्स सगळं जग बघतं. म्हटलं तुम्ही 3 ऑफर्समध्ये मला बघितलंय. नाही 3 ऑफर्स तर देखी है म्हणे. दॅट आय रिअलाइज की यू आर भरतनाट्यम डान्सर. पण समवेअर तर त्यांनी हिंदी मानवत बघितलं होतं. आणि मग 14 दिवस ते असे की अगं मी मानवत मर्डर्स पाहिले. सगळं होतं. लोक सगळं बघतात. पेशन्स खूप अवघड आहेत पेशन्स ठेवणं. हो, पण आत्ता सोशल मीडियाचा हा जो विषय निघाला, मला सांग सोशल मीडियावर ॲक्टिव्ह राहणं हे आत्ता किती गरजेचं वाटतं एक कलाकार म्हणून. असं होतं की फॉलोअर्स बघून कास्टिंग केलं जातं आणि कमी फॉलोअर्स म्हणून डिनाय केलं जातं. हो, केलंय फेस रिजेक्शन हे? एकदाच केलंय, पण केलंय. किंवा माझ्यापर्यंत गोष्टी आल्या नसतील, बाहेरच्या बाहेर काही गोष्टी गेल्याही असतील. 19,000 फॉलोअर्स आहेत. पण त्यातलं पै न पै म्हणतो तसं एक ना एक माणूस खूप ऑनेस्ट ऑडियन्स आहे. एक फिल्म होती हिंदीतली जी मला जेन्युनली करायची होती. खूप मोठी फिल्म आहे, येईल पण ती आत्ता लवकर. सो समहाऊ त्या कास्टिंग कंपनीने मला असं सांगितलं की आम्हाला 3 आकडी फॉलोअर्सचं प्रोफाईल हवं आहे आणि तुम्हाला तेवढे नाही आहेत, तर वी आर सॉरी. मला झालं ओके, हरकत नाही. जसं मी तुला फोनवरही बोलली, कारण पायलला जेव्हा पण मी बघते ना तेव्हा पायल वेगवेगळ्या भूमिकाच घेऊन येते. कधीच मला तिच्या आधीच्या भूमिकेची शेडही पुढच्या भूमिकेत दिसत नाही, कारण की निवडतानाच मला असं वाटतं तू खूप विचार करून भूमिका निवडतेस. म्हणजे आता आपसूक तशी कामं येत आहेत. त्यामुळे काही काही आहेत की पुन्हा कोणाची तरी गर्लफ्रेंड, कोणाची तरी बायको असं म्हणून येतात. तर मग त्यांना डेलिबरेटली नाही म्हणते. पण माझ्या बाबतीत काही लोकं आसपास तशी असल्यामुळे, कामं पाहिल्यामुळे तशी आपोआप कामं आली. पण जेव्हा तुम्हाला असं वाटतं की ठराविक धाटणीच्या 10 स्क्रिप्ट आहेत, तर मी 10ही स्क्रिप्ट्सला नाही म्हणालेली आहे. आणि मी थांबले की मग आत्ता नाही करायचं. आता कोणती भूमिका करायची? मला फायटिंग करायची आहे. माझी फार इच्छा आहे की असा एक कुठला तरी सिक्वेन्स असावा की जिथे बडड इतकं मारते पोरांना, इतकं बदडवायचं काहीतरी की ज्याच्यात खूप प्युअर रोमॅन्स असेल. खूपच फार इच्छा आहे ह्या 2 गोष्टी करायच्या. लवकरच येतील. मारामारी आणि प्रेम. हां, येस, म्हणजे पुढेही आपण कामाविषयी बोलूच. तू मगासपासून ना नवरा नवरा असं खूपदा बोलली, पण अनेकांना हेही नाही माहिती की पायल तुझं लग्न झालं. थोडी तरी स्टोरी सांग गं, माहिती तर असू दे. स्टोरी नाही सांगणार, पण झाली आमच्या लग्नाला 6 वर्ष झाली आणि छान चालू आहे. काय करतो नवरा? माझा नवरा IT मध्ये आहे. पण मला सांग की लग्न हे सगळ्यांसमोर रिव्हील न करणं हे काही ठरवून आहे की याचा कुठेतरी इम्पॅक्ट आपल्या कामावरही होतो, हे कलाकार म्हणून कधी अनुभवते? हो, खूपच वियर्ड एक्सपिरियन्स. म्हणजे सगळी कथा ऐकली आणि त्याच्यामध्ये बऱ्यापैकी रोमॅन्टिक पण नाही म्हणता येणार. काय न्यूडिटी, एरोटिक असं बरेच काय काय सीन्स होते आणि मुद्दा तो नव्हताच. सगळं नरेशन झालं, छान बोलणं आणि मग करूयात वगैरे. तू कम्फर्टेबल आहेस? म्हणलं का नाही, ॲक्टर म्हणून काही उद्या काही कुठल्याही प्रकारचं पात्र ज्याच्यात असा काहीतरी परफॉर्मन्स डिलिव्हर करायचा आहे आणि जे दिग्दर्शकाला असं वाटतं की जे मी करू शकते, तर ते मी करणार. मी का नाही करणार? मी कुठल्याही पद्धतीने स्वतःला बंधनं नाही घालून घेणार. अगदी धाडसाने करेन. तर मला ते फार आवडलं. मला असं वाटलं अरे काहीतरी वेगळंच काहीतरी आपल्या पदरात पडणार आहे वगैरे. आणि मग असंच बोलता कुठे राहतेस, काय राहतेस, मग कुठे राहत होतीस मुंबईत वगैरे वगैरे. म्हटलं नवऱ्याबरोबर राहत होते. आणि मग असं एक काही सेकंदांचा पॉज गेला आणि जसं की सॉरी तू नाही करू शकत ही फिल्म. म्हटलं का? म्हणजे तुझं लग्न झालंय. म्हटलं बरं. आणि मलाही त्या पॉईंटला कळलं नाही की काय रिॲक्ट व्हायचं याच्यावरती, कारण मला ते अपेक्षितच नव्हतं. आणि मग सरप्रायझिंग होतं ते माझ्यासाठी. अर्थात मला लोकं सांगतच होती की नको फार लग्नाबद्दल बोलत जाऊ किंवा लोकांना नको सांगत जाऊ. पण माझा हा थॉटच नव्हता. माझा थॉट हा आहे की बेसिकली त्याला त्याची परवानगी घेतली पाहिजे की तुला पायल जाधवचा नवरा म्हणून मी ते सांगू का किंवा मी ते हायलाईट करत राहू का. तर आत्ता त्याला असं वाटत नाही अजिबात की मी सांगावं, कारण आमच्या दोघांचं एक मत आहे, जेवढी पीस ऑफ इन्फॉर्मेशन मी तुला जास्ती देणार तेवढी तू मला फक्त जज करतेस, बाकी तू काहीही करत नाहीस. इंडस्ट्रीत खूप जज केलं जातं. नाही, इन जनरलच समाज म्हणून आत्ता आपण
हाय कशी आहेस, तुझं नाव काय? तर तू म्हणणार माझं नाव नीलम. नीलम. नीलम नाही नाही, आडनाव काय, पूर्ण नाव काय? आडनाव नाही, पूर्ण नाव काय? नीलम अशोक काळे. अच्छा, मग ही मराठी वाटतं. मग तू पुण्याची का मुंबईची? मुंबईची. हां, बरोबर बरोबर. हे सगळं मी ऐकून घेणार आणि मी माझ्या डोक्यात तुला सबकॉन्शियसली जज करणार. मला प्रॉब्लेम ह्या गोष्टीचे आहे. तुला काय करायचं आहे? माझं लग्न झालंय का नाही झालंय? माझा नवरा किती कमवतोय? माझ्या घरात बरं चाललंय का नाही चाललंय? मी एवढ्या चित्रपटांमध्ये काम करते, रात्रंदिवस बाहेर असते, तर माझी सासू माझ्यावर चिडते का? तुम्हाला त्याच्यातच इंटरेस्ट आहे असं माझं मत आहे. असं मला वाटतं, म्हणून मी ते डेलिबरेटली सगळं टाळते. पण लग्न आणि काम ही फार वेगवेगळ्या गोष्टी आहेत, तरी त्याचा इम्पॅक्ट हा आपल्या कामावर पडतोच. आपल्याकडनं नाही पडत, पण मला असं वाटतं जे जज करतात त्यांच्याकडनं पडतंच असेल ना. जसं आता तू म्हणाली की प्रोजेक्ट गेला, प्रोजेक्ट हेच केला नाही, मग असं घडतं म्हणजे विचारलं जातं हे वारंवार? जातं. पण मला असं वाटतं ती तुमची एक नैतिक जबाबदारी नाही का? आणि हे किती चुकीचं आहे. म्हणजे वाटत नाही लग्न झालंय म्हणजे वाटण्यासाठी काय करायचं? माझं लग्न झालं हे वाटण्यासाठी मी काय करू? मंगळसूत्र घालून फिरू किंवा कुंकू लावू, टिकली लावू. ह्याच्या पलीकडे आहे हे सगळं असं वाटतंय मला. आत्ता माझं असं मत आहे. पुढच्या पॉडकास्टमध्ये मे बी मंगळसूत्र घालूनच येईन मी, माहीत नाही. पण आत्ता तरी मला असं वाटतं. येस, पण मला सांग की नवऱ्याला आणि सासू सासऱ्यांना किंवा घरी कोणती भूमिका आत्ता खूप छान आवडली, किंवा एक असतं ना की पहिलं कौतुक त्यांच्याकडनं मिळालेलं, ते कोणतं होतं? श्री अबीर गुलाल. त्यांना फार ते आवडलं? फारच आवडलेलं. नवऱ्याला मानवत मर्डर्स आणि आई बाबांना अबीर गुलाल. सगळ्या जगाला अबीर गुलाल, सगळ्या जगाला. म्हणजे माझी आजी, मला आठवतंय मला फोन आलेला आणि असं काही नाही आहे बरं का की पैसे नाही आहेत, खूप गरिबी आहे म्हणून तिथे राहायचे. आजी आजोबांचा स्वाभिमान आहे की त्यांना तिथेच रानात राहायचं आणि तिथे त्यांना शेती करायची दोघांना. तिकडनं फोनवरती एकतर ऐकू येत नाही, तिथे रेंज नाही. त्याच्यावरनं ती ओरडत होती, त्याने बाहेरच कसं काढलं तुला? तुझ्या हाताला धरलं कसं त्याने? त्याला म्हणा माझी पोरगी काय रस्त्यावर पडली का? हां, ढकलून देतो, तू माझ्याकडे निघून ये. म्हणलं आजी ती ॲक्टिंग आहे, तुला खोटं वाटेल. इतकं ऑनेस्ट ऑडियन्स आहे अजूनही. येस, पण मिडल क्लासमध्ये जेव्हा आपण असतो, आणि मी तुझी एक ना खूप छान पोस्ट वाचली होती ज्यात तू शाळेत गेली होती, ज्या शाळेत शिकली तिथे प्रमुख पाहुणी म्हणून गेली होती, आणि हो. त्याच शाळेत बाबा शिपाई म्हणून काम करायचे. येस, मला सांग ती फिलिंग काय होती? तो दिवस तुझ्यासाठी कसा होता? फारच कमाल. त्या दिवशी शाळेत पाहुणे म्हणून बोलवल्यानंतर ते आले आणि असं ते माईक ॲडजस्ट करत होते आणि मी असे बघितलं फक्त त्यांच्याकडे. तर त्यांचं अर्थात त्यांना असं भरून आलं असणार आहे, त्यांना पण भारी वाटलं असणार आहे की गेली 25 वर्ष आपण लोकांसाठी हे केलं आणि आपल्या पोटचा गोळा असा भरवूनच भाषण वगैरे देणार आहे. तर त्यांच्यासाठी ती खूप कमाल मुवमेंट असणार आहे, 100% असणार आहे. तर मला त्या पॉईंटला असं रिअलाईज झालं की एक पिढी असते किंवा पिढीपेक्षा पण आपल्याकडे आहे ते ब्रेक करणं. म्हणजे तेव्हा पटकन शेजारचे सर म्हणाले की अरे गणपत बस ना तू पण इथे. तेव्हा ते खुर्चीत बसले. आणि असंच एक दुसरं होतं, जे म्हणजे एक पोस्ट दुसरीही होती ज्यात आईचं कौतुक करत होती की आईने कॅन्सरवर मात केली. मला सांग की पायल, जेव्हा कॅन्सर झाला हे जेव्हा समजलं आणि ते कट टू कॅन्सरवर मात केली, म्हणजे आई कितीही आपण सपोर्ट करू दे, पण शेवटी लढायचं आईलाच आहे. बरोबर. आणि आई लढली आणि त्यातून बाहेर आली. करेक्ट. तो पूर्ण प्रवास तुझ्यासाठी कसा होता? जेव्हा ते निदान झालं तेव्हा अबीर गुलाल करत होते. मग मी लगेच फोनाफोनी केली, ते सगळं झालं. मग मला लगेच सुट्टी वगैरे पण दिली. मग मी जाऊन आले. त्यानंतर कळालं की खूप पाणीच होतं पोटात. मग ते फक्त पाणी काढलं आणि मग त्याची टेस्ट करून असं कळलं की तो कॅन्सर आहे आणि मग 4th स्टेजला आहे, लगेचच आपल्याला करायला लागेल वगैरे वगैरे. मला ह्या सगळ्यात आनंद याचा आहे की माझ्या आयुष्यातले सगळेच पुरुष इतके संवेदनशील आहेत, अगदी वडिलांपासनं भाऊ पण. म्हणजे ज्या पद्धतीने भावाने, कारण त्या माणसाच्या दुखण्याचा परिणाम तुमच्यावर पण होतो ना मानसिकरित्या पण. तर सूरजने ज्या पद्धतीने तो अख्खा काळ, मी तिथे नसताना त्याने ते केलं, त्याचा मला फार कौतुक आणि अभिमान आहे. मे बी तो पॉडकास्ट बघेल, मी त्याला असं कधी म्हणलेलं नाही आहे. कसं असतं बघ ना, मी कुटुंब म्हणून पण तुम्ही ॲक्टर म्हणून एवढे एक्सप्रेसिव्ह असता, पण तुम्ही हे कधी समोरासमोर सांगत नाही. आणि वडिलांनी पण. म्हणजे मला आठवतंय की मला आणि सूरजला असं कळालं की आईला मुख्याध्यापिका व्हायचंय म्हणून विचारतायत.
तर तेव्हा आईने सांगितलंच नव्हतं घरात की तिला अशी ऑफर आली आहे वगैरे. आणि आम्हाला दोघांना कळलं तेव्हा आम्ही विचारलं, का का नाही म्हणतेस? तेव्हा आईने दिलेलं उत्तर असं होतं की मला नाही आवडणार. माझ्या नवऱ्याने उद्या मी मीटिंगला बसलेली असताना शिपाई म्हणून चहा दिलेला. हा विचारच डोक्यात येत नाही आपल्या मुलं म्हणून. मग खूप स्वाभाविक पण आहे की हे आपल्या डोक्यात येणार नाही. तेव्हा वडील असं म्हणाले होते, ह्याच्यासाठी मी शिकवलंच नाहीये ना, आणि कुठलंही काम लहान मोठं नसतंच. हे फक्त पुस्तकात वाचण्यासाठी नाहीये किंवा इंस्टाग्रामच्या रीलला आणि पोस्टला टाकायला. कारण खरंच कुठलंही काम छोटं आणि मोठं नसतं. हे जेव्हा मी घरात बघते तेव्हा मला असं वाटतं की कामातला प्रामाणिकपण, ह्याच्या पलीकडे मी काय अपेक्षा करणार? समाजाकडनं, इंडस्ट्रीकडनं? एवढंच माझ्या हातात आहे आणि तेवढंच आपल्याला करायचं. मग त्या सगळ्या काळात आई ज्या पद्धतीने तिच्याशी प्रामाणिक राहून सगळं करत होती, ती पण फारच धाडशी. एक तर ती बाई म्हणूनच फार धाडशी आहे, ती हट्टी पण आहे. आणि आता ती सगळ्यातनं बाहेर येऊन पुन्हा काम पण करायला लागली. अर्थात काही हो, आई मुख्याध्यापिका म्हणून परत कार्यरत झाली. त्या शाळेचेही, संस्थेचेही खूप आभार या निमित्ताने की त्यांनी तिला एवढा वेळ तिचा घेऊ दिला, पुन्हा तिला शाळेत येऊ दिलं. तिला केसांचा कॉम्प्लेक्स आलेला, खूप बारीक झालेली, पूर्ण सगळे केस गेलेले. मग खूप काय हेअरस्टाईल करून बघ, ती हेअरस्टाईल करून बघ. आणि एका पॉईंटला असं झालं की आई तू पण खोटंच करते ना, डिल्युजनलच तयार करायचा प्रयत्न करतेस ना. कळू दे तुझ्या लहान लहान मुलांना बालवाडीतल्या की असं काहीतरी झालंय आणि तू फाईट करून आता परत आली आहेस. नाही मुलं घाबरणार. मे बी तिला असं वाटत असेल की लहान मुलं माझ्याकडे बघून त्यांना असं वाटेल की हे काय, असं काय चेहरा यांचा. एक दिवस तिला म्हणलं, एक दिवस करून तर बघ. आता आई कुठल्याही प्रकारे काही एक्सटेन्शन वापरत नाही, काही ते बांधून जात नाही. तशीच्या तशी जाते, तशीच्या तशी वावरते. अगदी गॅदरिंग स्नेहसंमेलना पण ती तशीच्या तशी वावरत होती. अशी आजूबाजूला उदाहरणं असताना खूप चांगला पाठिंबा असतो मानसिक गोष्टींचा. अर्थात तुम्हाला ते घेता पण आलं पाहिजे. त्यामुळे तिने तो सगळा काळ खूप, अर्थात त्या दोघांच्या सहवासात मला जितकं शक्य झालं तितक्या माझ्या, आणि ते कायम मनात खंत राहणार आहे की त्यावेळेस मी तेवढ्या वेळ नव्हते. मग असंही झालं की सोडून देऊयात का मालिका. आणि अर्थात तिला असं विचारलं की आई तुला वाटतंय का? तर ती म्हणाली नाही, तुझ्यामुळे ती नर्स मला नीट ट्रीट तरी करते. म्हटलं म्हणजे? तर ती नर्स आबिर गुलाल बघायची आणि तिला फार श्री आवडायची, म्हणून ती आईला एक स्पेशल वेगळी ट्रीटमेंट असायची. तर म्हणाली हे सोडून इथे येऊन तू काय करणार आहेस? त्यामुळे फारच खंबीर आहे ती बाई. म्हणजे 4th स्टेज म्हणजे खूप झालं होतं ते. 13-14 सेंटीमीटरचं एवढा मोठा तो ट्युमर होता. आणि खरंच ते म्हणजे तिने ज्या धाडसाने स्वतःवर विश्वास ठेवून केला, कन्सिस्टन्सी, खरंच शक्य आहे. आता कशी आई? कमाल, कडक. आता ते हे काय नवीन सिरीज बघितली, मला म्हणे तुला येतं असं वेगवेगळ्या भाषांमध्ये बोलता? म्हणलं आई ते तेवढ्यापुरतंच असतं. आणि चांगली दिसतेस ग, जरा असे रोल करत जा ना, ते सारखं काय साड्या आणि हे. म्हणलं तिला म्हणजे आईने वॉर्निंग दिली म्हणून आता हे सगळे बदल होणार आहेत हळूहळू. हा, म्हणजे असं की चला करून बघूयात, तिला आवडत आहे. तू मगासपासून भरतनाट्यम डान्सचा अनेकदा उल्लेख केला, पण मी तेव्हा रोखलं थोडंसं, कारण की जेव्हा गोल्ड मेडल ते MA मध्ये मिळालं, तो क्षण मला विचारायचा होता की अचानक भरतनाट्यम करावं आणि तिकडनं आपण सुरुवात करावी आणि या क्षेत्रात यायचं. हा प्रवास, आणि आत्ताच मी तुझी एक पोस्ट बघितलेली जी जत्रेत तू भरतनाट्यम केलेलं, ती मला सांग की किती जवळचं आहे आता हे सगळंच? भरतनाट्यम त्यावेळेस तेवढं जवळचं नव्हतं जेवढं आता आहे. कारण ऍक्टिंग करण्यामुळे सगळं आता ऍक्टिंगशी रिलेटेड चालू आहे ना. तर भरतनाट्यम हे फक्त माझ्यासाठी चालू आहे. ते मी कोणासाठीच करत नाही. फक्त माझा रियाज आहे ना. कोणालाच माहिती नाही की मी रोज सकाळी जाऊन काय परफॉर्म करते. त्यामुळे अर्थात पहिलं प्रेम दुसरं प्रेम असलं काही नाही, पण भरतनाट्यममुळे हे जे काही अभिनयाचं कळतंय, ती संवेदनशीलता केवळ त्या आर्ट फॉर्ममधून आलेली आहे. जसं तू आत्ताच म्हणाली होतीस की कला असावी, माणसात कला असावी, आणि कला ही माणसाला नेहमी जिवंत ठेवते. तुझ्याकडे अनेक कला आहे. म्हणजे आम्ही बघतो की लाठीकाठी करते, एकीकडे वेगवेगळं प्रशिक्षण हे तू घेतच असते. पण मला ना नेहमी प्रश्न पडतो हा की तुला ते सगळं बघताना डिजिटल युगात तू पारंपरिक खेळ शिकतेस, ते करते. हे कधी ठरवलंस की हे करायला पाहिजे, आणि ह्याची आवड कधीपासून होती? मला काही झालं तरी फाईट सिक्वेन्स करायचा आहे. मला कुठल्या तरी फिल्ममध्ये फाईट करायची आहे ह्या थॉटने तिकडे शिकायला गेले. आणि तिथे गेल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज हा प्रत्येक माणसाच्या खूप जवळचा विषय. मग तिथे गेल्यानंतर ते मग अगदीच
सगळं प्रॅक्टिकल नॉलेज आणि मग थिअरिटिकल असं सगळं ते सुरू झालं आणि मग ते कनेक्टच झाले. आणि मग त्यातले बारकावे कळल्यानंतर कळतंय की अरे अशी नाही धरत तलवार बाळा, पंजाबी तलवार वेगळी असते, वक्राकार तलवार वेगळी असते. आणि हे कळाल्यानंतर तर पर्सनली मला असं वाटतं की हे तुम्हाला माहिती पाहिजे उद्या जर तुम्ही असं काही काम करताय तर. परत त्याच्यात खूप लॉजिस्टिक्सच्या गोष्टी येतात. उद्या असं एखादं कॅरेक्टर आलंय हो. आणि त्याची काही एक वेगळी डिमांड आहे, तर त्याच्यासाठी तुला ते समजून घ्यायचं आहे, तर तू ॲक्टर म्हणून एफर्ट घेऊच शकतेस ना. सो त्या थॉटने मी ते शिकले आणि आता मला फार मजा येते. मग काय आता तलवार आता हळूहळू शिकवतील आता गुरुजी. पण त्याच्यासाठी सगळ्यात शेवटी जे शस्त्र शिकवलं जातं ते तलवार. त्याच्या आधी तुला लाठीकाठी शिकायला लागते, मग दांडपट्टा, भाला हे सगळ्यातनं मग तलवार. इतकी तलवार अवघड आहे. आणि आपण 150 किलोची तलवार घेऊन काय कापली लोकं वगैरे, वगैरे. शक्य आहे का? खरंच शक्य आहे का सांग तू मला? ती तलवार मला पर्मनंटली खड्डा आहे इथे तलवारीचा रियाज करून. बापरे. 150 किलोची तलवार उचलणार आहे का? काही. आणि ना मला तो थॉट खूप आवडतो. मला वाटतं मी आता कुठल्यातरी एका पॉडकास्टमध्ये ऐकलं, ते खूप मोठे इतिहासकार आहेत. माणसांना देवपण देऊन आपण आपली जबाबदारी झटकतो. हो. हे मी ऐकलंय आणि मला हे समजून घ्यायचंय आणि मला हे आचरणात आणायचा ॲटलिस्ट प्रयत्न करायचा आहे. मला ते फक्त रिशेअर करून Instagramवर सोडून नाही द्यायचं 4 लोकांना सांगून. सो तो प्रयत्न आहे या सगळ्या मागचा. मला जेव्हा कळतं ना, की अरे 150 किलोची तलवार घेऊन जर एखादा मावळा जर युद्ध करायला लागला, तर तो 10 मिनिटं युद्ध करेल. इतक्या बेसिक हलक्या तलवारी जेव्हा घेऊन आम्ही 1.5 मिनिटाचा सिक्वेन्स मी 4 लोकांबरोबर युद्ध करते. तर मी काय 8 पाय, 4 पाय जे काही माझा सिक्वेन्स आहे तो सांगितलेला गेला. मी 1.5 मिनिटाच्या वर टिकत नाही. जरी मी सरावात नाहीये समज. सरावातला माणूस तरी किती वेळ फ्रिक्शन आहे ना, फिजिक्स आहे ना गं. हो. एक सांगितलेलं गुरुजींनी, एक केळीचं हे असतं बघ, खोड. तर त्या खोडात भाला घालायचा. हे आम्ही फुल एनर्जीने भाला आतमध्ये. नंतर काढता कुठे येतोय बाहेर? इतकं उथळ नाहीये. महाराजही तेवढे उथळ नव्हते, इतिहासही तेवढा उथळ नाही आणि युद्धकला तर त्याहून नाही. नाही. जेव्हा मी एखाद्या व्यक्तीला मारते, तर मग त्याच्यानंतर मग कळायला लागलं, की मग काय मग गुरुजी, मग कसा भाला कसा? मग खोचायचं नाही तर भाल्याचं काय करायचं? स्लिक कट म्हणतो ना आपण. हां. त्याच्यासाठी मला माहिती पाहिजे, की कुठली वेन आहे, कुठली नस आहे, कुठे मारायचा आहे, घाव कुठे करायचा आहे. आणि हे खूप फॅसिनेटिंग आहे. त्यामुळे डोळे तुझे झपकन उघडतात. त्यामुळे मग तू पण उथळ काही करत नाही. तुझ्यापर्यंत उथळ आलेल्या गोष्टी तू स्वाईप अप करते, की हां, बरं ठीक आहे. मला माहिती आहे काय आहे आणि काय. काय काय शिकलेस? मी तिथे तलवार तर मला करायचंच होतं. ते खूपच प्राथमिक लेवलला शिक्षण चालू आहे आता. लाठीकाठीचं बरंच काय काय चालू आहे. दांडपट्टा आणि अजून एक शस्त्र आहे. त्याला ना असे एक मोठासा गट्टू असतो पुढे आणि मोठीच्या मोठी काठी असते. तर एक्झॅक्ट इथे आपल्या कवटीच्या जिथे कनेक्शन्स असतात बरोबर तो तिथे घाव लागला पाहिजे. त्याचं परफेक्शन यायलाच इतक्या वेळा प्रॅक्टिस करायला लागते. आणि हे लोकं वर्षानुवर्ष करतात. सव्यासाची गुरुकुलम म्हणून एक गुरुकुल आहे कोल्हापुरात. भुदरगड नावाचं एक छोटंसं गाव आहे तिथे. फारच सुंदर अनुभव. बस तेवढंच शिकते आणि आता काय, आता सध्या काही नाही नवीन. तू आत्ताच महापुरुषांचं नाव घेतलं आणि मी ना तुझ्या इन्स्टावर किंवा तुझ्याविषयी बघताना नेहमी बघितलंय की तू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो, महात्मा ज्योतिबा फुले असो, छत्रपती शिवाजी महाराज असो, यांच्याविषयी यांचे विचार वारंवार शेअर करत असते. मला सांग, पायलच्या आयुष्यात यांचा किती प्रभाव आहे आणि काय शिकतेस त्यांच्याकडून? भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विषय निघाला म्हणून खूप उशीर झाला मला ते कळायला. खूप म्हणजे मी म्हणेन आत्ता गेल्या 6-7 महिन्यांपूर्वी एक चित्रपट ज्याच्यात एक असं वेगळं पात्र आहे की ज्याची बॅकग्राऊंड समजून घ्यायला ते वाचन केलं गेलं. त्या चित्रपटात तशाच आशयाची भूमिका आहे आणि तो विषय आहे. मला असं वाटलं की इतकी उथळ आहोत का आपण, की आपल्याला वाटलंही नाही की या माणसाबद्दल आपण वाचावं. मला इतकं नेक्स्ट लेवल गिल्ट आलं त्या गोष्टीचं. मग माझा एक मित्र आहे, त्याच्याकडनं मी काही पुस्तकं दिली त्यांनी मला. त्याच्यामध्ये मग मी ते वाचायला सुरुवात केली की हे काय आहे नक्की, काय काय म्हणणं आहे, संविधान काय आहे, संविधानात खरं खरं काय सांगितलेलं आहे. खरं खरं म्हणजे उथळ जी इन्फॉर्मेशन येते तेवढंच आपण ऐकत राहतो, बरोबर. खरं खरं म्हणजे काही एका विशिष्ट पुस्तकांमध्ये काय म्हणलेलं आहे, मुळात संविधानात काय म्हणलेलं आहे. एक बाई म्हणून, एक स्त्री म्हणून मुळात मला मिळालेले हक्क, आज इथे बसून हे छान छान कपडे घालून बोलायचा अधिकार कोणी दिलाय, त्यांनीच. हे कळायला वयाची तिशी उलटावी ह्याचं मला खूप गिल्ट आला आणि मला याचं फार वाईट वाटलं. आता तू जसं म्हणाली की आता नवीन प्रोजेक्ट येतोय, मला जाणून घ्यायचं की पायल आणखी कोणकोणते प्रोजेक्ट येत आहेत ग?
खूप इंटरेस्टिंग येत आहेत. मी खरं तर मला फार आवडेल सांगायला, पण असे आहेत 2-3 चित्रपट आहेत ज्याच्यामध्ये खूप वेगवेगळ्या धाटणीचं काम आहे. त्यातला एक ज्याच्याबद्दल मी तुला आत्ता म्हणते, त्या फिल्ममध्ये दिग्दर्शकाने फार वेगळ्या पद्धतीने गोष्टी मांडायचा प्रयत्न केलेला आहे आणि मला मला खूप आनंद आहे की मला असं काहीतरी माझ्या पदरात पडलं आणि मला त्या निमित्ताने अशा गोष्टी, अशा महापुरुषांबद्दल वाचायला मिळालं. येस. मी ना पायलला आता जितकं आपण बोललो ना त्यातनं पायलने खूप ठरवून गोष्टी केल्यात हम्म. किंवा ती खूप निवडक गोष्टी करते. पायल, पुढच्या 5 वर्षात काय करण्याचे प्लॅन आहेत तुझे? पुढच्या फाईट सिक्वेन्स आणि लव्ह स्टोरी ठरलेलं आहे माझं. काहीतरी करायचं आहे असं की जिथे मी कोणाची तरी गर्लफ्रेंड, मुद्दा कोणाची तरी गर्लफ्रेंड होण्याचा आणि तशी पात्र करण्याचं नाही. मुद्दा मला असं वाटतंय, मला सबकॉन्शियसली असं वाटतं की प्रोटोगॉनिस्ट म्हणून मला घ्या, ओके. माझी कथा असू देत. स्क्रीन टाईम किती आहे किती नाही हा विचार मी केला असता तर आत्तापर्यंत ही कामच केली नसती. मुद्दा तो नाही. मुद्दा असा की माझी कथा पाहिजे. असं झालंच नाही अजून की माझी कथा मला म्हणायचं आहे. हे स्वाबीर गुलालमध्ये जी अर्ज होती की माझी कथा आहे ती, तर असं काहीतरी यावं की मी आहे, माझी कथा आहे, एवढंच. आताही तू इंडस्ट्रीबद्दलच बोलली आहे म्हणून विचारते की इंडस्ट्रीत काय बदल झाले पाहिजे हे जर मी तुला विचारलं तर काय वाटतंय तुला की काही बदल झाले पाहिजेत हे? लेखकांना खूप मान सन्मानाने आणि संवेदनशील पद्धतीने वागवणं गरजेचं आहे. आत्ता काही मोठी लोक खरंच ह्याविषयी बोलत आहेत आणि मला पण ते खूप जेन्युनली जाणवत आहे. तिघीच्या प्रीमियरला मी गेले होते आणि मी सोनाली कुलकर्णीने, मी तिला म्हणलं मी तुला खूप अंडर एस्टिमेट केलं आजपर्यंत आणि मी हे खूप प्रामाणिकपणे मी ऑन कॅमेरा सांगते, मी तिला असं म्हणाले आणि तिला इतकं टचकन भरून आलं. तर ती म्हणाली की म्हणजे, तर मी तिला म्हणलं असं नाही आहे की आपल्याकडे उत्तम कलाकार नाही आहेत. आत्तापर्यंतच्या इंटरव्ह्यूमध्ये कायम मला कोणी विचारलं की तुझी फिमेल ॲक्टर आवडती कोण आहे, तर मी जगाची नावं सांगितली आहेत पण मराठी इंडस्ट्रीतले एकीचंही नाव घेतलेलं नाही. कारण त्या कॅलिबरचं काम मी परफॉर्मन्सच नाही पाहू शकले. मी जेवढे चित्रपट पाहिलेत तेवढे. मी तिला त्या दिवशी म्हणलं आत्ता वयाच्या या टप्प्यात किंवा ज्या फेममध्ये म्हणजे इतकी इस्टॅब्लिश ती असताना तिने असा रोल घेणं आणि तो इतक्या प्रामाणिक पद्धतीने करणं, मला फार कौतुक वाटलं तिचं. खूपच ब्रिलियंट परफॉर्म केलं तिने. आणखी कोणते बदल वाटतात? प्रमोशनच्या बाबतीत आपण फार कमी पडतोय. आपल्याकडे हिरोइझम नाही आहे, हे एका Yes. पद्धतीने खूप चांगली गोष्ट आहे. ज्या पद्धतीने लोकांना साऊथचं अट्रॅक्शन आहे, इट्स अ PR. तुम्ही पण त्याचाच एक भाग आहात. मार्केटिंग सगळ्यांनी एकत्र येऊन नच ते घडणार आहे. आपल्याकडे क्रीम लेअरच येते ना. आपल्याकडे काय माहिती की त्यांच्याकडे पडलेले सिनेमे कुठले होते. बरोबर आहे. त्या मानाने आपण खूप वास्तववादी सिनेमे करतोय, खूप वास्तववादी. आता थांबायचं नाही. मॅम खूप आहेत ग, खूपच सिनेमे आहेत आत्ता आपल्याकडे असे. मग अगदी 5 वर्षांपासून ते काढलेत तरी सुद्धा आपल्याकडे एवढे उत्तम उत्तम सिनेमे आहेत. त्यांच्याकडची क्रीम लेअरच येते ना वरती. असं थोडीच आहे त्यांच्याकडचे ते वाईट सिनेमे थोडीच घेऊन येतात. पण पब्लिक सपोर्ट येस. तो गरजेचा आहे. पण मग ते काय आहे तर ते परत कलेक्टिव्ह एफर्टच आहे. मोठ्या मोठ्या चॅनल्सकडनं येणं, तुमच्यासारख्या लोकांनी. मला पण हे खूप आवर्जून सांगायला आवडेल की इट्स मज्जा. तुम्ही पाऊस नावाची जी वेब हो. सिरीज केली किंवा 10वी हो, 10वी बरोबर. केली. मला इतकं कौतुक वाटतं ह्या गोष्टीचं, कारण आपल्या माध्यमामधनं आपण काहीतरी डिलिव्हर करायचा प्रयत्न करतो. मला माहीत नाही तुम्हाला याची जाणीव आहे का नाही, पण कलाकारांसाठी तुम्ही एक नवीन प्लॅटफॉर्म ओपन करताय. पाऊस उत्तम लिखाण, उत्तम दिग्दर्शन, उत्तम कलाकार, एक वेगळा प्लॅटफॉर्मच तयार केला ना आपण आपल्या जनरेशनचा. आम्ही हो. यूट्यूबवर रिलीज करू. मला तर फार आवडलं ते. मला उद्या कोणी विचारलं यूट्यूब सिरीज करणार तर मी 100% करणार. फक्त इस्टॅब्लिश लोकांबरोबरच काम करून मोठे होतच नाही आपण. नवीन मुलं पाहिजेत, नवीन दिग्दर्शक पाहिजेत, नवीन संकल्पना पाहिजेत. तर आपण आपली पिढी पण तयार करू ना, आपण पण पुढे पुश करू. आपले विषय आहेत, आपले विषय कुठे मांडणार? अजून तर आपण आलेलो पण नाही No. आहोत. AI असे रिलेव्हंट अजून विषय पण आलेले नाही आहेत, तर ते यायची गरज आहे. त्यामुळे खरंच खूप अभिनंदन Thank आणि you. सगळ्या टीमचं खूप कौतुक. आणि Thank you. आय होप असेच अजून खूप साऱ्या वेब सिरीज याव्यात आणि मलाही आवडणार आहे, हे मी सांगितलंच. येस. सो आता विचार करू आम्ही पण. प्लीज विचार करा आणि फोन करा मला. खरं तर इतक्या वेळा आपण खूप छान गप्पा मारल्या आणि मला कळालंच नाही की आपण इतक्या मुद्द्यांवर बोललो आणि मला खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून. पण एक शेवटी एक गेम झालाच पाहिजे, कारण आम्ही सेटवर आल्यावर नेहमी गेम खेळायचो. सो आजही एक गेम आहे. ओके. मी हेडफोन देणार आहे, हां त्यात गाणी वाजणार आहे. हां. मी तुला काही शब्द
सांगणार आहे ते हां. तू ओळखून दाखवायची की मी कोणता शब्द तुला सांगते. ओके, करूयात चला. चला. ते आवडणार मला. हां. बडबड. पीपल, बडबड. पर्पल, बडबड. परत बडबड. पर्पल असं ऐकू येतं मला. बडबड. पेल पिंक, मग बडबड. परत बडबड. बडबड. वा. चल आता दुसरा शब्द गुदगुल्या. गुदगुल्या. उन्हाळा, गुदगुल्या. परत गुदगुल्या. गुदगुल्या. वा. ओके, पुढचा शब्द पावभाजी. पावभाजी. खाण्याचा शब्द लगेच ओळखलास बरोबर. चल आता पुढचा शब्द आहे रिमझिम. परत रिमझिम. लिपस्टिक, रिमझिम. गुपचूप, चिपचिप, रिमझिम. रिमझिम. मराठीच आहे ना. हो. परत रिमझिम. हळूहळू म्हणणं. रिमझिम. एकच शब्द आहे. हो. परत रिमझिम. लबलबीत. नेक्स्ट शब्द सांगते. नेक्स्ट शब्द आहे डान्स. राज. डान्स. परत डान्स. पुढचा शब्द सांगते भुक्कड. बुक्कड. खाण्या रिलेटेडचे शब्द मला बरोबर सगळे वांड शब्द कळतात हं, बरं का. ओके. पुढचा शब्द सांगते टपली. टपली. मला कळच ना, वेगळंच काही. अगं ओष्ठे व्यंजन असं प प असं पण काही करत नाही, मला काहीच कळत नाही. एक शेवटचा शब्द आहे हा ओळखायचा. टपली. मला लबलबीत, चिपचिप असंच सुचतंय मला काहीतरी. परत टपली. डॅम्बिस, टपली. डंबीर, गंभीर. टपली. टाइम प्लीज. हे टपली. परत टपली. परत टपली. आता ओळखशील. कानाखाली, स्लॅप, मारामारी, मग गुंडागर्दी, टपली. टपली. हो, टपली. ऍक्शन करून दाखवल्यावर. पण मला हे खूप आवडलं की खाण्याचे पदार्थ तिने असा ओळखला आणि पावभाजी. भुक्कड शब्द पण असा ओळखला. पावभाजी. खाण्याची खूप आवड आहे ना. पावभाजी खूप आवडते. खाण्यासाठीच तर सगळं चाललंय आयुष्यात. सगळं आवडतं मला खायला. सो थँक्यू सो मच. खूप मजा आली आणि मला खरं तर तुझ्याशी गप्पा मारून इतक्या दिवसांनी भेटूनच खूप मजा आली. मला पण खूप मजा आलीपेक्षा मला खूप आनंद आहे की असं आपण काहीतरी केलं. आणि खूप महिने झालं आपण म्हणत होतो हे करूयात. फक्त त्याचं एक औचित्य असावं, काहीतरी वेगळं छान सांगता यावं म्हणून एवढा मी वेळ घेतला. त्यासाठी सॉरी. पण मला खूप आनंद आहे की तेवढा तुम्ही मला वेळ दिलात आणि आज बोलवलंत. आणि हा जो एक नवीन सेगमेंट सुरू केला आहे, रोल कॅमेरा गप्पा, कमाल आहे. मला आज खूप गोष्टींची उजळणी झाली, आठवण आली. त्यानिमित्ताने काही गोष्टी मी पोचवल्या लोकांपर्यंत. असं स्वतःहून पोचवायला मला असं फार ऑकवर्ड होतं म्हणण्यापेक्षा मला असं औचित्य सापडत नाही की कसं लोकांपर्यंत ते पोचवावं. तर तुझ्या निमित्ताने आज प्रेक्षकांपर्यंत काही गोष्टी पोचवता आल्या, ह्याचं पण भारी वाटतंय. आणि बाकी भेटत राहूच. नक्कीच. आणि मला असं वाटतं आता खूप काही येणार आहे, तर भेटतच राहू. आणि पण तू आज वेळ काढून आलीस म्हणजे मला सांगण्यात आलेलं मी पुण्याहून येते आणि खरंच येते यासाठी. सो थँक्यू आल्याबद्दल आणि Thanks to ऑल द you पण. व्हेरी बेस्ट तुझ्या पुढच्या सगळ्या प्रोजेक्टसाठी आत्ताच. थँक्यू. खूप खूप धन्यवाद. आणि मला तुझ्याबद्दल कायम ते असं वाटतं की खूप वेगळ्या पद्धतीचे प्रश्न विचारलेस. म्हणजे हा सगळा एफर्टच किंवा इंस्टाग्राम किंवा ह्याच्यावरती आपण ठरवून काही गोष्टी टाकतो. आपण कुठलंही अनभिज्ञपणे काहीच टाकत नाही. सो हा डेलिबरेटली ठरवलेला निर्णय होता की हे मला सांगायचं आहे, हे बोलायचं आहे.
तसे तू प्रश्न विचारलेस ह्याचं मला खूप छान वाटतंय की ते लोकांपर्यंत पोचवता आलं, कारण तुमच्या माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत पोचतो आणि त्याच्यासाठी थँक्यू. थँक्यू. तर हा इंटरव्ह्यू तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. तोपर्यंत मी मज्जाची नीलम पायलसोबत घेते तुमचा निरोप. बाय बाय. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.